वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस नव्हे, तर समाजाप्रती असलेली बांधिलकी कृतीतून व्यक्त करण्याची संधी. आणि हाच आदर्श रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते विलास फडके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त घालून दिला. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावत त्यांना शुभेच्छा दिल्या. विहीगर येथे जनकल्याणकारी उपक्रम राबवताना भव्य आरोग्य शिबिरात जनरल फिजिशियन, दंत, नेत्र, ECG, मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड, फिजिओथेरपी आणि स्त्रीरोग तपासणी अशा विविध आरोग्य सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले, तर आवश्यक शस्त्रक्रियांसाठी मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी, गरजूंसाठी चष्मा वाटप करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमांचा लाभ घेतला. शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. अनेक मान्यवरांनी विलास फडके यांच्या व्यक्तिमत्वाविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी बोलताना शेकापचे तालुका चिटणीस राजेश केनी यांनी विलास फडके यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत सांगितले की जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारे, शेतकरी कामगार पक्षाची जबाबदारी निष्ठेने पार पाडणारे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे लोकनेते म्हणून विलास फडके यांची ओळख आहे. अशा नेतृत्वाला जनतेने येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत साथ द्यावी. या समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन विहीगर गावच्या माजी सरपंच कांता विलास फडके यांच्या पुढाकाराने करण्यात आले. ग्रामस्थ मित्रमंडळ, युवा कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. समाजसेवेचा हा वसा अखंड सुरू राहो अशा शुभेच्छांसह सर्व उपस्थितांनी संयमी व समाजकार्यात अग्रेसर व्यक्तिमत्व विलास फडके यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, विहीगर, पनवेल. आजच्या दिवशी भावना तर बघायला गेलो तर आता पाऊस यावर्षी आम्हाला खूपच म्हणजे असं चांगला दिला आणि लोकांचा प्रतिसाद पण भरपूर आहे. या आमचे जे कार्यकर्ते बरेच दिवस या कार्यक्रमासाठी जे मेहनत घेतात आणि सर्वांच्या शुभेच्छा ज्या पद्धतीने मला लाभतात त्यांना मी धन्यवाद देईन, कारण त्यांची खूप या कार्यक्रमासाठी मेहनत असतो आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल नेण्याचं काम माझे कार्यकर्तेच करत असतात. सतत सामाजिक कार्यात आपण अग्रेसर असतात. राजेश केनी आणि अनेक व्यक्तींनी म्हणून व्यक्त करायला सांगितलं. जनतेसाठी वेळ देणारा कार्यकर्ता नेतृत्व आपल्याला असं काय म्हणतो? राजेश केनी किंवा प्रकाश म्हात्रेने माझी जास्त जरी हे केलं असले पण मी माझ्या प्रमाणे मी प्रामाणिक काम करत असतो. मला जेवढा वेळ जनतेला देता येईल तेवढा मी देत असतो आणि माझा हा वाढदिवस मी कुठं बाहेर न करता दरवर्षीप्रमाणे आपल्या लोकांच्या आणि आपल्या समाजाच्या बरोबरच आमचा कार्यक्रम आम्ही राबवत असतो. कारण हा कार्यक्रम वाढदिवस हा एक निमित्त असला तरी पण आपण लोकांना लागणाऱ्या गरजू ज्या काही सुखसुविधा करता येईल ते आपण त्या पद्धतीने करत असतो या निमित्ताने. आणि आपल्याला हे त्याच्यापासून आपल्याला जो मिळणारा समाधान आहे तो खूप समाधान असतो, म्हणून आम्ही हे काम करत असतो. ग्रामपंचायत निवडणुका येणार आहेत. एकूणच काम करणाऱ्या व्यक्तीची निवड करावी असं कार्यकर्त्यांनी सुरुवात जनतेला केलंय. कसं पाहताय ते जे काय कार्यकर्ते आता प्रकाशजी असेल किंवा राजेशजी असेल ते जे काय बोलले आणि ते लोक जे कार्यकर्ते असतील, मतदार असतील, खरं तर त्याची दक्षता घ्यायला पाहिजे. परंतु जे प्रमाणे बोलले का रात्री जो काय उलटा पालट होतो ते लोकांनी मनावर धरुशेनी किंवा दरवेळेला तेच आपण बघत आलो. पैसा कायमस्वरूपी आपल्याला पुरत नसतो, परंतु जो समाजात काम करणारा रेग्युलर माणूस असतो त्याला कुठेतरी आपण घरी बसवायचंय आणि एक 5 वर्षांनी येणारा कोणतरी काय देऊन आपल्याला मतदान घेणारा आपण त्याला निवडणार याची नक्कीच मधलं मतदार यावेळेला म्हणजे पूर्ण जागृत होऊन आपल्याला ते मदत करते. कसं आहे, आज विलास फडके यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय. सर्व उत्स्फूर्त प्रतिसाद या संपूर्ण पनवेल तालुक्यातून या ठिकाणी लाभलेला आहे. परंतु हा जो प्रतिसाद आपण दिसतोय आपल्याला, पण मागच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जो मतदानातून जो प्रतिसाद दिसायला पाहिजे तो दिसत नाही. ही खंत मात्र नक्कीच आम्हाला
लागून राहिलेली आहे. त्यासाठी पाकिटावर न भुलता खरोखर समाजासाठी योगदान देणाऱ्या उमेदवाराला निवडून देणं ही जनतेची ही आता गरज राहिलेली आहे. सर्वांनी मतदारांनी इथूनच्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी नमूद करीन आणि विलास फडके यांचा दीर्घायुष्य लाभो आणि यांच्यातून अशीच समाज उपयोगी कार्य सतत घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. पहिल्यांदा विलास याला माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून, माझे सर्व शेतकरी कामगार पक्ष यांच्याकडून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि त्याच्या हातून जे काम करते ते असंच घडत राहो ह्या भरभरून त्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. कारण हा आजची तारीख आणि विलासचा वाढदिवस हे आम्ही वाट बघत असतो. कारण तो कुठे बाहेर वगैरे कधी साजरा करत नाही. त्याचा वाढदिवस हा समाजोपयोगी उपक्रम, गोरगरिबांची कामं. तुम्हाला कालचंच उदाहरण सांगते. आज वाढदिवस तरी तो सर काल ऍडमिशनसाठी भिकेला गेला होता. म्हणजे कोणाचं तरी काम करत राहावं. आणि हे मी तर सगळ्या म्हणजे मतदार बंधू भगिनीने सांगते की आपला काम करणारा जो आहे माणूस त्याला तुम्ही योग्य निवडा. कुठेतरी भरकटून न जाता की आपल्यासाठी तो आहे. अर्ध्या रात्री विलासला आम्ही सुद्धा कधी फोन केला विलास तरी तो फोन उचलतो. अगर तो मीटिंग मध्ये असला तर लगेच तो कॉल करतो. तर जी निवड कराल ती योग्य करा. ह्या आजच्या दिवशी मी हेच सांगेन. आणि माझ्या कुटुंबाकडून सर्व त्याला भरभरून शुभेच्छा आहेत. कारण त्याच्या मागे सुद्धा त्याची एक पत्नी आहे. ती सुद्धा त्याच्या अगदी सावलीसारखी उभी असते. आणि त्याच्या आईचं सुद्धा प्रेम आहे अजूनही. त्याच्यामुळे लोकांनी विचार करावा काम करणारं कोण आहे, न करणारं कोण आहे. तुम्हाला कारण 5 वर्ष जो काम करतो तो आपला माणूस असं समजावं ह्या मताची मी आहे. कारण समाजसेवेचं व्रत त्यांनी पहिल्यापासून घेतलेलं आहे. आणि कधी पण त्याला मोठेचं मोठेपण, त्याच्यानंतर लहान मोठा असं न बघता कधी त्याचा चेहरा हसराच असतो. काही बोला विलास हा मम्मी, पार्टी ऑफिसला जरी आला तर विलास हा मम्मी. म्हणजे इतकं छान त्याचं व्यक्तिमत्व आहे. हे लोकांनी त्यातून हेरावं आणि सगळ्यांनी त्याला भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्या. हीच आजच्या दिवशी त्याला मी शुभेच्छा